Good morning, student. Today we are teaching new lesson. So my name is Preeti Vaidya. Today I will teaching you new lesson. Student, स्ट्रेंड मेंटेन्स पलोटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन पाठ शिकूया. त्याआधी मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का माउंट एव्हरेस्टवर कोण कोण चढलं होतं तर? नाही. तर बघा मुलांनो, हा फोटो कोणाचा दिसून राहिला आहे तुम्हाला? बरोबर, ओळखलं असेल. नाव आहे अरुणिमा सिन्हा. बच्चों, ये किसका फोटो है? अरुणिमा सिन्हा. तर आज आपण अरुणिमा सिन्हाचा नवीन पाठ शिकूया. ठीक आहे. या पाठामध्ये अरुणिमा सिन्हाची जीवनकथा सांगितली आहे. ती माउंट एव्हरेस्टवर कशा प्रकारे चढली त्याचं वर्णन या पाठात केलेलं आहे. बच्चों, आज हम देखेंगे कि अरुणिमा सिन्हा माउंट एवरेस्ट पर किस प्रकार से चढ़ी, उसके जीवन में क्या क्या समस्या आई और वो कैसे उसको सामना करके आगे बढ़ी, यह आज हम इस पाठ में पढ़ने वाले हैं. मुलांनो, अरुणिमा सिन्हा, पाठाचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. प्रयत्न, मेहनत आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी असल्या तर आपण आपले लक्ष्य साध्य करू शकतो, असं अरुणिमा सिन्हा म्हणत आहे. पाठ परिचयमध्ये सांगितलं आहे तुम्हाला, प्रयत्न यानी कोशिश, मेहनत और आत्मविश्वास, कॉन्फिडेंस, अगर ये तीनों चीज़ आपके पास है तो आप कोई भी लक्ष्य को प्राप्त कर सकते हो. हे सिद्ध करून दाखवले आहे और यही इन्होंने सिद्ध करके दिखाया है. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांनी एका गाडीच्या दुर्घटनेत आपला पाय गमावला. अरुणिमा सिन्हा ही उत्तर प्रदेशमध्ये राहणारी होती. ठीक आहे. एका गाडीमध्ये दुर्घटनेत तिचा एक पायला तिने गमावला. म्हणजे एक गाड़ी में जब वो प्रवास कर रहे थे तो वहाँ एक्सीडेंट में दुर्घटना हो गई उनके साथ और उसमें उनके एक पैर को उनको खोना पड़ा. त्या विकलांगतेतही त्यांनी सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट चढून विजयश्री घेतली आहे. और इसने बाद भी पैर खोने के बाद भी माउंट एव्हरेस्ट पर चढ़ून ती विजयी झाली आहे. माउंट एव्हरेस्ट पर चढ़कर उन्होंने अपना लक्ष्य प्राप्त किया है. अशा अरुणिमा सिन्हांची मुलाखत कोर्डोवाने तुमच्या पुढे सादर केली आहे. इस प्रकारे उनकी मुलाकात अरुणिमा सिन्हा से बातचीत कैसी होंगी करनी चाहिए और आपको समझनी चाहिए. इसलिए कोर्डोवा जो हमारे बुक का पब्लिशर है, कोर्डोवा, इन्होंने इस पाठ को जानकारी के लिए और आपको मालूम होना चाहिए इसलिए ये पाठ आपके सामने सादर किया है. ठीक आहे. तर आज आपण कोर्डोवा आणि अरुणिमा सिन्हा या दोघांमध्ये झालेला संवाद पाहणार आहोत. आज बेटा अपन कोर्डोवा और अरुणिमा सिन्हा ये दोनों में जो बातचीत हो रही है वो आज इस पाठ में हम पढ़ने वाले हैं. तर बघा मुलांनो, कोर्डोवा विचारत आहे प्रश्न अरुणिमाला. अरुणिमा, तुम्ही आमच्या मुलांना तुमच्याविषयी काय सांगाल? देखो बेटा, कोर्डोवा पूछ रहा है अरुणिमा को कि अरुणिमा, तुम्ही आमच्या मुलांना तुमच्याविषयी काय सांगाल? आप हमारे बच्चों को आपके बारे में क्या बताओगी? ठीक आहे. अरुणिमा, मी अरुणिमा सिन्हा आहे. ती सांगत आहे की मी अरुणिमा सिन्हा आहे. इयत्ता 6वी पासूनच मी खेळात भाग घ्यायला सुरुवात केली. इयत्ता 6वी पासून याने क्लास 6मध्ये मी होती तेव्हापासून मी खेळायला सुरुवात केली होती. जब मैं कक्षा 6 में थी तब से मैं खेलने को शुरुआत की आणि खेळामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. खेल के कोई भी इसमें मैं भाग लेती थी. राष्ट्रीय स्तरावर देखील मी व्हॉलीबॉल खेळात भाग घेतला. राष्ट्रीय स्तरावर यानी स्टेट लेवल पर मैंने वॉलीबॉल खेल में भाग लिया. तसेच मी वकिलीची परीक्षा पास केली और उसी प्रकार मैंने वकिलीची आणि लॉ एग्जाम की भी पास की. त्यानंतर 2011 मध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली और उसके बाद 2011 में मुझे देश की सेवा करने की संधि मुझे चांस मिला. माझी मुलाखत होती आणि जन्म दाखल्यावर तारीख चुकीची छापली हुई होती. यानी जब देश की सेवा करने वाले लोग रहते हैं तो उनकी इंटरव्यू ली जाती है, उनकी मुलाकात होती है. ठीक है. तर माझी मुलाखत होती, मेरी मुलाखत थी बोलते, मेरी इंटरव्यू थी, एक दूसरे से जो बातचीत करते वो मुलाखत थी बोलते. आणि त्याच वेळेस आणि उस बार क्या हुआ, मेरी जन्म दाखल्यावर जो जन्म दाखला रहता है ना आपका, बर्थ सर्टिफिकेट, तिथे तारीख चुकीची छापली गेली होती. यानी वहाँ पे डेट को गलत डेट लिखी हुई थी.
तारीख गलत लिखी हुई थी। त्यासाठी मला लखनऊहून दिल्लीला जावे लागले और उसी लिए मुझे लखनऊ से दिल्ली को जाना पड़ा। त्या दरम्यान लखनऊहून दिल्लीला जात असताना और वो पीरियड में त्या दरम्यान त्या पीरियडमध्ये उस पीरियड में मुझे लखनऊ से दिल्ली में जात असताना लखनऊ से दिल्ली की तरफ जाते समय 4-5 गुंडांनी माझ्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली। 4-5 गुंडे आए, उन्होंने मेरे गले की माझ्या गळ्यातली यानी मेरे गले की सोन्याची चेन यानी सोने की चेन को खींच लिया। खींचली म्हणजे खींचण्याचा प्रयत्न केला, खींचने का प्रयास किया, कोशिश की। मी विरोध केला, मैंने उनको विरोध किया यानी मैंने उनको लेने नहीं दिया। ह्या विरोधात माझे अर्धे शरीर गाडीच्या बाहेर झुकले होते और जब मैं विरोध कर रही थी, जब मैं उनको नहीं लेने दे रही थी, तब मेरा आधा शरीर, अर्धे म्हणजे आधा शरीर गाडीच्या बाहेर यानी गाडी के बाहर झुकले होते म्हणजे झुक गया था। मी फक्त दरवाजाच्या हँडलला पकडले होते, मैंने सिर्फ दरवाजे के हैंडल को पकड़ा हुआ था। माझे दुर्भाग्य, लेकिन मेरा दुर्भाग्य था कि दूसऱ्या बाजूने दूसरी गाडी आली, दूसरे बाजू से वहाँ से दूसरी गाडी आ रही थी आणि मला धक्का लागून मी खाली पडली। मेरा दुर्भाग्य ये था कि मैंने, जब वो लोग मेरी चेन खींचने का प्रयास कर रहे थे, तो मैंने गाडी के हँडल को पकडा हुआ था। गाडीचा हँडलला पकडत असताना माझे दुर्भाग्य की माझे अर्धे शरीर हँडल पकडून होते आणि अर्धे शरीर खाली झुकले होते। अर्धे शरीर खाली झुकल्यामुळे दुसऱ्या बाजूने पुन्हा एक गाडी आली आणि तिने धक्का दिल्यामुळे मी खाली पडली। जैसे कि राइट साइड से उन्होंने गाड़ी का हैंडल पकड़ा और आधा शरीर उसका झुका है, वो गुंडे लोगों के साथ ये करते हुए, उनको वो खींचने नहीं दे रहे थे ना, तो एक हाथ उनको पकड़ा होगा और एक हाथ हैंडल पे पकड़ा होगा। और दूसरे साइड से एक ऐसी गाड़ी आई कि जिसने धक्का दिया वो गाड़ी को और उस वजह से अरुणिमा सिन्हा नीचे गिर गई। काय झालं मुलांनो, तिचे दुर्भाग्य हे होते की जेव्हा ते 4-5 गुंडे आले, त्यांनी गळ्यातील चेन घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिचे अर्धे शरीर खाली झुकले होते, ठीक आहे, आणि तिने राईट साईडला एक हँडल पकडला होता आणि एक हात तिच्या त्या गुंड्यांना पकडला असेल, तर अर्धे शरीर तिचे खाली झुकले होते। दुसऱ्या बाजूने एक गाडी आली आणि तिने त्यांच्या गाडीला धक्का दिल्यामुळे ती खाली पडली। मग काय झाले, सगळे इतके एकदम अचानक की मला स्वतःला सावरायला वेळच नाही मिळाला। ती म्हणत आहे की सब कुछ इतने एकदम से हुआ, अचानक से हुआ, जल्दी से हुआ कि मुझे खुद को, स्वतःला म्हणजे खुद को समेटने में टाइम नहीं मिला, सावरायला वेळच मिळाला नाही। सावरायला यानी समेटने को वेळ यानी टाइमच नहीं मिला। दोन्ही गाड्या गेल्यानंतर मी हिम्मत एकवट होऊन उठण्याचा प्रयत्न करत होती। दोनों गाड़ी जाने के बाद मैं हिम्मत करके खुद को संभालने की कोशिश कर रही थी। एकवट होऊन यानी खुद को संभालने की कोशिश कर रही थी, पण मला अंदाजच आला नाही, लेकिन मुझे कोई अंदाज ही नहीं आया कि माझा पाय टूटला कि मेरा पैर भी टूटा हुआ है, ये मुझे समझ में भी नहीं आया। म्हणून रक्त पण खूपच वाहत होते और खून भी बहुत बह रहा था, वाहत होते यानी बह रहा था। मी कशी तरी रेल्वे पटरीवर पोटावर भार देऊन रात्रभर पडून राहिली। मैं कैसे तो भी रेलवे पटरी पर पेट पर हाथ रखकर पोटावर भार देऊन यानी अब वो पेट के सहारे जो भार, पूरा एक पैर तो चला गया, फिर पूरा जो शरीर का भार है वो पेट पर ही आ गया था। तर पोटावर भार देऊन मी रात्र रेल्वे पटरीवर काढली म्हणते। रेल्वे पटरी पर मैं रुकी थी बोलते रातभर। पोटावर भार ठेवून रात्रभर पडून राहिली, रेल्वे पटरी पर मैं रातभर वहाँ पे गिरी थी। सकाळ झाली तेव्हा जवळच्या गावातील लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये आणलं। जब सुबह हो गई तो नज़दीक के गांव के लोगों ने मुझे एक हॉस्पिटल में लेकर आए। हॉस्पिटलमध्ये मला आणलं यानी हॉस्पिटल में मुझे लेके आए। कोरडवा विचारत आहे आता, या दुर्घटनेदरम्यान तुमचा सामना कोणत्या लोकांशी झाला? देखो हमारा पब्लिशर जो कोरडवा पूछ रहा है अरुणिमा सिन्हा को कि इस दुर्घटना के दरम्यान, इस पीरियड में तुम्हारा सामना कौन से लोगों से हुआ? त्यावर अरुणिमा म्हणत आहे
या दुर्घटनेच्या दरम्यान मला चांगले वाईट दोन्ही प्रकारचे माणसे भेटली। इस दुर्घटना के दरम्यान इस पीरियड में मुझे अच्छे और बुरे दोनों टाइप की आदमी लोग मिले। काही लोग तर असे म्हणत होते की आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। कुछ लोग तो ऐसे बोल रहे थे कि मैंने सुसाइड करने का प्रयास किया। तिकीट नसेल किंवा इसने तिकीट नहीं निकाली होंगी इसलिए नीचे गाड़ी के नीचे आ गई होंगी, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिला प्रत्यारोप करत होते। प्रत्यारोप म्हणजे दोष कर रहे थे, दोषारोपण कर रहे थे, विविध आरोप तिच्यावर करत होते की तिने तिकीट काढली नसेल किंवा काही झालं असेल। काही लोक असेही होते की माझ्या जीवन मरण्याच्या दरम्यान रक्तदान केले त्यांना मी ओळखत देखील नाही। और कुछ अच्छे लोग ऐसे भी थे कि जिन्होंने मुझे रक्तदान किया, खून दिया और जिनको मैं पहचानती भी नहीं थी। ज्या दवाखान्यात मला ठेवले त्यामध्ये भूलतज्ञ डॉक्टरांची सुविधा नव्हती। जिस दवाखाने में मुझे रखा गया था वहाँ पे भूलतज्ञ डॉक्टर की सुविधा नहीं थी जो हड्डी का अच्छे से इलाज करे, ऐसे भूलतज्ञ डॉक्टर की सुविधा नहीं थी। मी डॉक्टरांना सांगितले की भूल न देताच माझा पाय कापा। मैंने डॉक्टर को बताया कि भूल न देताच माझा पाय कापा। डॉक्टरांकडे याशिवाय कोणताच पर्याय नव्हता। डॉक्टर लोगों के पास इसके बजाय कोई पर्याय भी नहीं था। शेवटी बिना भूल देताच पाय कापला। आखिर में बिना भूल देते ही मेरा पैर को काटना पड़ा। यानी पैर काटने के पहले अगर कोई प्रॉब्लम्स आती है, कोई हड्डी क्रैक हो जाती है या वो पूरा मांस सड़ जाता है तो वो पैर रख के कोई मतलब नहीं रहता। तो ऐसे बार पहले भूल देते हैं और फिर पैर काटते हैं। तो वो भूल देने के जो तज्ञ लोग रहते डॉक्टर वो नहीं थे, तो इस समय पे भूल ना देते हुए उनका पैर काटना पड़ा। इतकेच काय तर तिथल्या डॉक्टरांनी पण मला त्यांचे रक्त दिले। इतना ही नहीं तो वहाँ केवळ हॉस्पिटल के डॉक्टर ने भी अपना खून मुझे दिया। कोरडोवा, अपघात दरम्यान तुमचा आत्मविश्वास कधी ढासळला? जब अपघात हुआ, जब एक्सीडेंट हुआ, उस दरम्यान उस पीरियड में तुम्हारा कॉन्फिडेंस लेवल कम हुआ क्या? प्रश्न विचारत आहे। अरुणिमा म्हणाली, मी पण एक माणूसच आहे, मैं भी एक आदमीच हूँ। माझा आत्मविश्वास तेव्हा ढासळला जेव्हा मला कळले की माझा पाय नाही। मैं भी एक इंसानीच हूँ। जब मेरा आत्मविश्वास यानी मेरा कॉन्फिडेंस लेवल तब कम हुआ जब मुझे समझा कि मेरा पैर नहीं। आत्मविश्वास ढासळला यानी अपना कॉन्फिडेंस कम हो जाना, ठीक है। त्यावेळी माझे मन कमज़ोर झाले और उस समय मेरा मन कमज़ोर हुआ था। मी खूप रडले, मैं बहुत रोई की अशा विकलांग अवस्थेत मी कशी जाणार। विकलांग यानी अपंग, जिसको हाथ पैर या जो कुछ भी, कभी हाथ होता है किसी के पास, कभी किसी के पास पैर नहीं होता, ऐसे लोगों को विकलांग लोग कहते हैं। तो अशा विकलांग अवस्थेत मी कशी जगणार, मैं कैसे जीऊंगी, काय करूँ, क्या करूँ। मला माझा आवडता खेळ व्हॉलीबॉल दिसत होता और मेरे आंखों के सामने मुझे मेरा प्रिय खेल व्हॉलीबॉल दिख रहा था, जो मी आता कधीच खेळू शकणार नव्हती, जो मैं अब कभी खेल नहीं सकती थी। जेव्हा एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की अरुणिमा सिन्हा तुला आता इथून तुझ्या पायांवर चालून पाठवणार आहो। जेव्हा एम्स के डॉक्टर ने यानी एम्स हॉस्पिटल के डॉक्टर जो थे उन्होंने मुझे बताया कि अरुणिमा अब तुम यहाँ से खुद के पैरों पे चलकर ही जाओगे, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला और तब मेरा कॉन्फिडन्स लेवल बढ़ा, असं ती आपल्याला सांगत आहे। कोरडोवा विचारत आहे की आपली मेहनत आणि परिश्रमाने आपण आपले लक्ष्य प्राप्त करू शकतो। कोरडोवा विचारत आहे की आपली मेहनत आणि परिश्रमाने आपण आपले लक्ष्य प्राप्त करू शकतो, ठीक आहे। तर अरुणिमा बघा काय म्हणत आहे, मी माझे लक्ष्य एव्हरेस्टची सफर ठरवले। मैंने मेरा लक्ष्य को एवरेस्ट की सफ़र, मेरा लक्ष्य क्या था, मेरा उद्देश्य क्या था कि मुझे एव्हरेस्ट का सफ़र करना है। तेव्हा लोकांनी मला वेडे ठरवले और तब लोग मुझे मूर्ख समझते थे। वेडे ठरवले यानी मूर्ख समजना, वेडे म्हणजे मूर्ख, ठीक है। माझ्याजवळ मेहनत, परिश्रम व विश्वास होता, फक्त पैसा नव्हता। मेरे पास मेहनत थी, परिश्रम था, विश्वास था, लेकिन पैसा नहीं था, फक्त पैसा नव्हता। एव्हरेस्टची सफर करायची म्हणजे जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये लागणार होते। एवरेस्ट की सफ़र करने के लिए मुझे 60 और 70 लाख 60 और 70,000 के आसपास पैसे लगने वाले थे। मी विचार करत होती कसे प्राप्त करणार मी लक्ष्य।
मैं सोच रही थी की मैं अपने लक्ष्य तक कैसे प्राप्त करूँगी, कैसे जाऊँगी. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. लेकिन कहते हैं ना, अगर अपनी इच्छा आहे तो मार्ग अपने आप खुलते हैं. तसं अरुणिमा सिन्हासोबत झाले. जेव्हा मी माझं लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच अडचणी आल्या. जब मैंने अपना लक्ष्य पूरा करने का प्रयत्न किया तो बहुत अडचणी आणि बहुत समस्या आई. परंतु माझी मेहनत, परिश्रम व विश्वास यामुळे रस्ता आपोआप तयार होत गेला. लेकिन मेरी मेहनत, परिश्रम और मेरा विश्वास, इसके कारण मेरा रास्ता जो सामने का तो वो अपने आप खुल रहा था, आपोआप तयार होत गेला. कोरडवा विचारत आहे, एक विकलांग किंवा सामान्य माणसासाठी एव्हरेस्ट सफर करणे फार कठीण काम आहे, पण याचा विचार तुमच्या मनात आला कसा? कोरडवा पूछ रहे कि एक विकलांग यानी एक अपंग व्यक्ति जिसका पैर नहीं, सामान्य आदमी एवरेस्ट सफ़र कैसे कर सकता है, कितना कठिन काम है ये. तो ये विचार तुमने अपने मन में कैसे लाए, ऐसे कोरडवा पूछ रहा है. तेव्हा अरुणिमा म्हणाली, मी दवाखान्यात होती तेव्हा 1-2 महिने झाले होते. जब मैं दवाखाने में थी, हॉस्पिटल में थी तो 1-2 महिने हुए थे. मी वर्तमानपत्र मासिक वाचण्यासारखी झाली. यानी मी वर्तमानपत्र यानी न्यूज़पेपर, मासिके, जो छोटी छोटी बुक्स रहती है मंथ वाइज जो आती है, वो मासिके वाचण्यासारखी झाली. म्हणजे मैं पढ़ सकती थी. एक दिवस मी अंथरुणावर वर्तमानपत्र वाचत होती. अंथरुणावर यानी बिस्तर पर. एक दिन मैं बिस्तर पर वर्तमानपत्र यानी न्यूज़पेपर पढ़ रही थी. तर मी वाचले की एव्हरेस्टच्या मार्गाविषयी माहिती दिलेली होती. वहाँ पर एव्हरेस्ट पे जो चढ़ते हैं ना उसके बारे में इन्फॉर्मेशन दी गई थी. मी ते वाचता वाचता बोलली, काय मी एव्हरेस्ट सफ़र करू शकत नहीं. जब मैं वो पढ़ रही थी तब पढ़ते पढ़ते मैं बोली, क्या मैं एव्हरेस्ट सफ़र नहीं कर सकती, क्या मी करू शकत नाही, मैं नहीं कर सकती. हे ऐकून माझी आई आणि आजी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, काय. ये जब मैं बोल रही थी तब मेरी माँ और मेरी आजी, मेरी दादी मेरे तरफ आश्चर्य होकर देख रहे थे आणि म्हणाल्या, काय, क्या क्या हुआ, एव्हरेस्टची सफर. जोर से बोले, एव्हरेस्टची सफर. पण माझे मेवणे, त्यांनी मी भाऊ साहेब बोलते ते म्हणाले, पण माझे मेवणे, लेकिन मेरे साथ जो थे वो मैं जिनको मैं भाई मानती थी, वो साहब बोले, ते म्हणाले, हो का नहीं, हाँ क्यों नहीं चढ़ सकते, हाँ बिल्कुल, तू सफ़र करू शकतेस, तू सफ़र कर सकती है. जर तुझ्यात जिद्द आणि हिम्मत असेल तर माउंट एव्हरेस्ट चढ़ू शकते. अगर आप में जिद्द है और हिम्मत है तो आप माउंट एवरेस्ट जरूर चढ़ सकते हो. ऐसे उनके जो साथीदार थे, मेहुणे यानी साथीदार, दोस्त, जिनको वो भाई कहते थे. माझ्यामध्ये असलेल्या आगीला भाऊसाहेबांनी पुष्टी जोडली. यानी मुझमें जो जिद थी, आग थी मेरे अंदर, उसको तैयार करने की कोशिश की वो भाऊसाहेबांनी, जो उनके फ्रेंड्स थे. उन पुष्टि जोड़ली यानी मेरे कोशिश को उन्होंने साथ दिया. जो मैं चाहती थी उसमें उन्होंने मुझे हिम्मत दी. मी माझे लक्ष्य विसरली की ते मला आठवण करून देत असत. जब मेरा कॉन्फिडेंस लेवल कम होता था, मुझे लगता था मैं नहीं चढ़ पाऊँगी, तब वो मेरा कॉन्फिडेंस लेवल बढ़ाते थे. जेव्हा मी माझं लक्ष्य, जब मैं अपना उद्देश्य और लक्ष्य भूल जाती थी, विसरली यानी भूल जाती थी, तब मुझे वो याद दिलाते थे जो उनके फ्रेंड्स थे. आठवण यानी उनके फ्रेंड्स जो मेहुणे होते ते त्यांना आठवण करून देत असे. लक्ष्य साध्य करण्यास मला प्रेरित करत, मुझे अच्छी बातें बताते थे, मुझे डाइवर्ट करते थे मेरा माइंड वहाँ की तरफ कि मुझे एव्हरेस्ट पर चढ़ना है, मतलब चढ़ना है, मुझे हिम्मत देते थे. आता माझे लक्ष्य आता एव्हरेस्टचे शिखर गाठणे हेच आहे. अब मेरा सिर्फ एक ही लक्ष्य है कि एव्हरेस्ट का मुझे शिखर गाठने यानी ऊंचाई तक उतने जाना है यानी जाना है. वर्तमानपत्रात वाचल्यानंतर माझे लक्ष्य ठरले. न्यूज़पेपर पढ़ने के बाद मेरा लक्ष्य डिसाइड हो गया आणि तेव्हापासून मी मागे फिरून पाहिले नाही और तब से मैंने पीछे मुड़ के देखा नहीं. ऐसे अरुणिमा सिन्हा हमें बता रही. कोरडवा विचारत आहे, तुमची मेहनत आणि आत्मविश्वास तुमच्यासोबत असल्याने तुम्ही विजयी मिळवू शकलात. कोरडवा म्हणाले की तुम्हारी मेहनत और तुम्हारा कॉन्फिडेंस लेवल तुम्हारे साथ होने के कारण तुम विजय प्राप्त कर सके. यानी तुम्ही विजयी झाले. तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत असल्यामुळे तुम्ही विजयी झालात, असं कोरडवा म्हणाले. मुलांनो, हा लेसन थोडा मोठा आहे, तर आज आपण इथेच थांबूया. नंतरचं पुढील मी तुम्हाला
नंतर याच्यामध्ये सांगणार आहे.